सोन्याच्या ताटात वाढलं जाणारं पिठलं म्हणजेच साईबाबांच्या नैवेद्यासाठी जे पिठलं केलं जातं, अगदी तसंच पिठलं आपण आज बनवत आहोत. अतिशय चविष्ट याला तेलातील पिठलं असंही म्हणू. हे पिठलं बनवायला अतिशय सोपं, एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. आता सगळ्यात आधी कढईमध्ये आपण पिठल्याला 2 चमचे तेल घेत असलो तर तिथे 3 ते 3.5 चमचे तेल घ्यायचं. मी थोडंसं तेलातील पिठलं आहे म्हणून मी थोडं जास्त तेल घेतलेलं आहे. या तेलामध्ये तेल तापलं की 1 चमचा मोहरी टाकायची. ती थोडीशी फुलली की त्यामध्ये लगेच 1 चमचा जिरे टाकायचे. तेही छान असे लाल झाले की 1 ते 2 पाकळ्या ठेचलेला लसूण टाकायचा. टाकला नाही तर चालेल, पण चव येण्यासाठी. आता 1 ते 2 मिरच्या मी या पद्धतीने कापून घेतल्या, त्याही टाकल्या. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता या तेलामध्ये टाकला. एक मीडियम साईजचा, आता पिठलं किती बनवायचं त्या अंदाजामध्ये कांदा घ्यायचा. मी 1 मीडियम साईजचा कांदा या पद्धतीने कापून घेतला. आता हा कांदा या तेलामध्ये व्यवस्थित असा तळून घ्यायचा. एकदम लालसर असा कांदा तळून घ्यायचा. आता हा कांदा कमी गॅस केलेला आहे, तळतो. तेवढ्या वेळ आपण पिठल्यासाठी बेसन पीठ काढून घेऊ. 1 चमचा मी बेसन पीठ काढलं. आता बेसन पिठाच्याच ताटामध्ये एका बाजूला सुके मसाले म्हणजेच 1 ते 1.5 चमचा हळद, तिखट अंदाजानुसार लाल तिखट घ्यायचं आहे. म्हणजे तिखट किती तिखट आहे किंवा फिकं त्या अंदाजात मी लाल तिखट घेतलं. 1 छोटा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. या ठिकाणी 1 चमचा बेसन पीठ मी घेतलेलं आहे. आता कांदा छान असा लालसर झालेला आहे. आता हे सगळे सुके मसाले, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, बेसन पीठ सगळं या तेलामध्ये टाकून द्यायचं. बेसन पीठ आणि कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे बघ, बेसन पिठाने तेल सोडलेलं आहे. आता हे सगळं बेसन पीठ तेल सोडायला कमी गॅसमध्ये 5 मिनटं लागले. खमंग बेसन पीठ तेलामध्ये तळलं की पिठलं अतिशय चविष्ट, अगदी साईबाबा संस्थांमध्ये जसं पिठलं बनवलं जातं साईंच्या नैवेद्यासाठी, त्याच पद्धतीने आपण हे पिठलं बनवत आहोत. 1 चमचा बेसन पिठासाठी मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आता हे पिठलं शिजण्यासाठी 2 ते 3 मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवायचं. म्हणजे पिठलं छान असं शिजलं जातं. झाकण ठेवलेलं आहे. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढलं. पिठल्याने तेल सोडलं. आवडीनुसार सैल बनवायचं असलं तर यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं, म्हणजे पिठलं सैल होतं. पण जसं आपण बाबांच्या नैवेद्यासाठी पिठलं बनवतो त्याच पद्धतीने पिठलं बनवायचं म्हणून मी पाणी 1 ग्लास टाकलं. आता एक ताट घेतलेलं आहे, त्या ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं. हे पिठलं आपण कढईतून सगळं या ताटात काढून घेऊ आणि हाताला चटके नाही बसू नये म्हणून उलटणीच्या साहाय्यानेच पिठलं मी या पद्धतीने पांगून घेत आहे. पिठल्याच्या पातळ, जाड अशा आवडीनुसार वड्या बनवायच्या. मी या ठिकाणी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, या पद्धतीच्या वड्या केलेल्या आहे.
म्हणून त्या पद्धतीने पीठ पांगून घेणार. आता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा व पिठलं छान असं थापून घ्यायचं. एकदम चविष्ट वेगळ्या पद्धतीचं बाबांच्या नैवेद्यासाठी अगदी असंच पिठलं बनवलं जातं. बाबांच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये शेंगदाण्याची चटणी, दूध, गूळ, पिठलं, ज्वारीची भाकरी या पद्धतीने बाबांचा नैवेद्य असतो. आणि अगदी असंच हे पिठलं ही बाबांच्या नैवेद्यासाठी असतं. आता सगळं थापून झालं, थंड होऊन देऊ. या पद्धतीने मी वड्या कापून घेतल्या उलटणीनेच. मस्त असं वड्या झालेल्या आहे, अजिबातही ताटाला चिटकलेल्या नाही. इतकं छान पिठलं लागतं चवीला की कायम याच पद्धतीने पिठलं बनवाल. एवढं चविष्ट असं हे पिठलं बनतं. याला तेलातील पिठलं, वड्याचं पिठलं, घट्ट पिठलं असं काहीही म्हणू शकतो.